ठेकेदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर आत्महननाचा प्रयत्न केला। पोलिसांच्या त्रासाला कंटाळून ठेकेदाराने हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। संजय वराडे असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदाराचं नाव आहे। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अतुल वंजारी यांच्याकडून छळ केला जात असल्याचा आरोप वराडे यांनी केलेला आहे। जळगावच्या चोपड्यातील वैजापूरमध्ये न्यू लक्ष्मी केंद्रावर छापा टाकण्यात आला। जिल्हास्तरीय भरारी पथकाने ही कारवाई केलेली आहे। या कंपनीने विनापरवाना बियाणे आणि रासायनिक खतं विक्री केल्याने ही कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून 7,35,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। नंदुरबारमधील सातपुड्याचा दुर्गम भाग असलेल्या अक्राणी तालुक्यामध्ये बिलगाव बर्डीपाडा भागामध्ये पाण्यासाठी आदिवासी बांधवांचे अक्षरशः हाल सुरू आहे। हंडाभर पाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर पर्यंतचा जीवघेणा प्रवास करावा लागतो। तसेच 200 फूट खोल दरीमध्ये उतरून पिण्याचं पाणी आदिवासी बांधवांना आणावं लागते। थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळा झिपलाईनची चाचणी यशस्वी झालेली आहे। पर्यटकांना इथं काही दिवसातच रोमांचक झिपलाईन राईडचा थरार अनुभवता येणार आहे। नंदुरबार वन विभागातर्फे तोरणमाळ पर्यटन स्थळी प्रस्तावित झिपलाईन प्रकल्पाची ट्रायल चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। जळगावमधील महाबळ परिसरात राहणाऱ्या वंदना गुजराती रस्त्यावरनं जात असताना भरधाव कारनं त्यांना धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये वंदना गुजराती या 15 ते 20 फूट लांब फेकल्या गेल्या। यातच त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये कार चालवत असल्याचं सांगण्यात येत असून त्याने आणखी दोघांना धडक दिली। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे।